बँकिंग, SSC या सगळ्या परीक्षा, त्याचबरोबर MPSCच्या पण परीक्षा, इथे आपल्याला सेंटेन्सेसचे जे टाईप्स आहेत आणि त्याचबरोबर क्लॉजेस जे आहेत याच्यावर प्रश्न विचारण्याचं प्रमाण जास्त आहे असं लक्षात येतं. त्यामुळे आपल्याला डिटेलमध्ये ह्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. एकही मार्क आपल्या परीक्षेत जाता कामा नये. जितकं शक्य आहे तेवढं डिटेलमध्ये अभ्यासायचं, आपलं एक टार्गेट ठेवायचं. कारण जेवढी मेहनत तुम्ही बेसिक पक्क करण्यावरती घ्याल तेवढंच तुम्हाला यश परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. त्यामुळे हे जे लेक्चर्स आहेत हे सिरियसली अटेंड करा. हे शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे जे डाऊट्स आहेत ते सुद्धा क्लिअर होतील. आणि बऱ्याच ठिकाणी आपण पुस्तकाव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींसाठी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघत आहेत. तर ओव्हरऑल तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा फायदा होणार आहे. त्यामुळे ही लेक्चर सिरीज व्यवस्थित फॉलो करा. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आज आपण जो थ्योरी पार्ट आहे तो बघूयात. यामध्ये आपण सेंटेन्सेसचे टाईप्स कसे असतात किंवा काइंड्स कसे असतात ते बघणार. त्याचबरोबर क्लॉज कशाला म्हणायचं याबद्दल एकदम बेसिक सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करत आहे. ठीक आहे. या पुस्तकाची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर या चॅनलवरती आपण इंग्लिश ग्रामरचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा पोस्ट केलेले असतात. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिससाठी इथे MCQs अवेलेबल होतील. ठीक आहे. आणि इतरही काही अनाउन्समेंट्स असतील तर त्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती कळतील. त्यामुळे हा चॅनल जॉईन केलं तर तुमच्यासाठी चांगलं असेल. या पुस्तकामध्ये आपण जे काही डिस्कशन आहे ते वाचायला सुरू करण्याच्या आधी बेसिकली सेंटेन्स म्हणजे काय हे समजून घेऊयात. आपल्याला इतकं माहिती आहे की काही शब्द एकत्र येऊन आपण वाक्य बनवतो. पण ते वाक्य फक्त आपण शब्दांचं एकत्रीकरण केलं म्हणजे होतं का? तर नाही. आपल्याला इथे शब्द वापरण्याबरोबरच त्यांचे अर्थसुद्धा समजणं गरजेचं असतं. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं असेल तर त्यामध्ये आपण एक कर्ता वापरलेला असतो. त्याचबरोबर आपण एक क्रियापद देखील वापरलेलं असतं आणि त्यानंतर एक कर्मसुद्धा असतं. हे बेसिक आहे. एकदम आपण थोडक्यात डिस्कस करूयात. मराठीमध्ये तुम्ही या गोष्टींचा अभ्यास केला असेल. सेम इंग्लिशमध्येच या पद्धतीसुद्धा असतात. आपण त्याबद्दल व्यवस्थित समजून घेऊयात. क्रियापदामध्ये सांगितलेली जी ॲक्शन असते ती करणारा कोण असतो तर तो असतो कर्ता. ठीक आहे. आणि त्याचबरोबर कर्त्याकडून जी ॲक्शन झालेली आहे म्हणजे क्रियापदामध्ये जी सांगितलेली कृती आहे ती कर्त्याकडून कोणत्या ऑब्जेक्टवर झाली, कशावर झाली त्याला आपण मराठीमध्ये कर्म म्हणतो. ठीक आहे. सो बेसिकली आपण सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट अशा वाक्यरचना करत असतो. हे बेसिक समजणं महत्त्वाचं आहे की सब्जेक्ट नक्की कशाला म्हणायचं, व्हर्ब काय असतं आणि ऑब्जेक्ट काय असतं. ठीक आहे. या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. आता आपण डिस्कशनला सुरुवात करूयात. म्हणजे जे काही यात दिलेलं आहे ते वाचूयात आणि सोबतच डिस्कशनसुद्धा करूयात. फर्स्ट पॉइंट आहे व्हॉट इज अ क्लॉज. आता क्लॉज म्हणजे नक्की काय? अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट फॉर्म्स अ पार्ट ऑफ अ सेंटेन्स. A group of words that forms a part of a sentence and has a subject and a finite verb of its own is called a clause. क्लॉज म्हणजे नक्की काय? तर आपण असा एक शब्दसमूह वापरलेला असतो जो एखाद्या मोठ्या सेंटेन्सचा पार्ट असतो. ठीक आहे. त्यामुळे एक वाक्य म्हणजे क्लॉज सुद्धा असू शकतं आणि त्याचा काही भाग असेल तर ते देखील क्लॉज असतं. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर जे काही वाक्य आहे किंवा जो काही आपण शब्दसमूह, शब्दांचा संच वापरलेला आहे यामध्ये एक कर्ता स्पेसिफिकली आपल्याला मेन्शन केलेला दिसणार आहे आणि तो कोणती कृती करत आहे ते सांगणारं एक व्हर्ब म्हणजेच क्रियापद सुद्धा आपल्याला वाक्यात सेपरेट मेन्शन केलेलं असेल. ठीक आहे. सो असं जे काही एक वाक्य असेल त्याला आपण क्लॉज म्हणत असतो. द नंबर ऑफ फायनाईट व्हर्ब्स इन अ सेंटेन्स जॉईंड बाय कंजंक्शन्स डिटरमाइन्स द नंबर ऑफ क्लॉजेस. यामध्ये आपण किती व्हर्ब्स वापरलेले आहेत आणि ते आपण कशा पद्धतीने एका वाक्याचा भाग बनवत आहे त्यासाठी कंजंक्शन्स कसे आपण वापरतो. कंजंक्शन्स बेसिकली आपण 2-3 वाक्य एकत्र करण्यासाठी वापरलेले असतात. मग त्यांचं आपण ज्यावेळेस एकत्रीकरण करत आहे त्यावेळेस किती व्हर्ब्स वापरले, ॲक्शन सांगणारे मेन व्हर्ब्स किती आहेत यावरून आपण तिथे किती क्लॉजेस आहेत हे अंदाज लावू शकतो. आता हे जे फायनाईट व्हर्ब्स सांगितलेलं आहे यामध्ये आपले जे मेन व्हर्ब्स असतात जिथे आपल्याला ॲक्शन कोणती परफॉर्म केली हे कळतं त्याला म्हणायचं असतं फायनाईट व्हर्ब्स. आणि या बाजूला आपण लिहूयात इनफायनाईट व्हर्ब्स म्हणजे काय? तर एखाद्या व्हर्बला आपण टू हे प्रिपोजिशन जोडलेलं असेल, त्याच्या आधी आपण हे जर आपण लिहिलेलं असेल तर त्याला आपण इन्फिनिट व्हर्ब म्हणतो. ठीक आहे. आणि जर हे टू शिवाय वापरलं तर ते असतं बेअर इन्फिनिटिव्ह. ठीक आहे. आपण व्हर्ब्सबद्दल डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे. आज आपण फक्त वाक्यरचना कशा असतात, त्यांचे प्रकार कसे असतात त्याबद्दल डिस्कस करूया. सेंटेन्सेसचे बेसिकली 3 महत्त्वाचे टाईप्स असतात. सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स. तुमचं जर मराठीतलं व्याकरण चांगलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की सिंपल सेंटेन्स म्हणजे साधं वाक्य, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य आणि
कंपाऊंड सेंटेन्समध्ये आपण संयुक्त वाक्य म्हणतो. ठीक आहे. तुम्हाला जर मराठीत व्यवस्थित लक्षात येत असेल की हे कसे प्रकार ठरलेले असतात तर तुम्हाला या गोष्टी सोप्या पडाव्यात म्हणून मी फक्त ट्रान्सलेशन सांगितलेलं आहे. आता आपण सिंपल सेंटेन्स म्हणजे काय हे सुरुवातीला समजून घेऊयात. अ सेंटेन्स विच हॅज ओनली वन फायनाईट वर्ब इज अ सिंपल सेंटेन्स. इट मे हॅव नॉन फायनाईट वर्ब्स इफ रिक्वायर्ड. आता यामध्ये आपल्याला महत्त्वाची ॲक्शन सांगणारा जी कृती घडत आहे ती कृती घडणारी जी आपल्याला ॲक्शन सांगणारे जे शब्द असतात त्यांचा एकदाच वापर केलेला असेल त्याला म्हणायचं सिंपल सेंटेन्स. म्हणजे साधं वाक्य ज्यामध्ये एक कर्ता असेल, एक कर्म असेल आणि एक क्रियापद असेल. मराठीमध्ये आपण वेगळ्या वाक्यरचना करतो, क्रियापद शेवटी येत असतं, पण इंग्लिशमध्ये हे जे वर्ब आहे हे शक्यतो सब्जेक्टच्या नंतर असतं. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने सिंपल सेंटेन्सेसच्या रचना असतात. आता या ज्या रचना आहेत या सगळ्या टेन्सवरती सुद्धा डिपेंड करतात. त्यामुळे तुम्हाला टेन्सचं जर आधीचं लेक्चर बघितलं नसेल तर एकदा बघावं असं एक सजेशन आहे. आता हा जो पुढचा पार्ट लिहिलेला आहे, इट मे हॅव नॉन फायनाईट वर्ब्स, म्हणजे यामध्ये आपण जर गरज पडली तर आपलं वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी नॉन फायनाईट वर्ब्सचा सुद्धा वापर केलेला असू शकतो. पण क्लॉज कोणता आहे किंवा सेंटेन्सचा टाईप कोणता आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला फक्त फायनाईट वर्ब्सचीच मदत घ्यावी लागते. ठीक आहे. आपण सिंपल सेंटेन्सेसचे एक्झाम्पल्स बघूयात. शी इज वॉकिंग. यामध्ये आपल्याला एक वर्ब दिलेला आहे, त्यामध्ये कृती घडलेली आहे हे कळत आहे वॉक या क्रियापदातून. बरोबर. तो आपली मेन ॲक्शन काय आहे, वॉक. त्यामुळे हे काय आहे आपलं फायनाईट वर्ब. इथे तुम्ही बघितलं तर एकच महत्त्वाचं फायनाईट वर्ब वापरलेलं आहे. इज हे इथे हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतं. त्या व्यतिरिक्त इथे त्याचा काहीच रोल नाही आहे. ठीक आहे. टेन्स सांगण्यासाठी गरजेचं आहे, पण फायनाईट वर्बमध्ये आपण फक्त जी ॲक्शन दाखवलेली असते तेवढंच वर्ब कन्सिडर करतो. ठीक आहे. आपल्याकडे कर्ता दिलेला आहे आणि तिच्याकडून ती कृती झालेली आहे हे सांगितलं. सो हे साधं वाक्य आहे. ती चालत आहे. यामध्ये आपण फक्त ती चालत आहे, एकच कृती परफॉर्म करत आहे असं सांगतोय. त्यामुळे आपण या ठिकाणी हे सिंपल सेंटेन्स आहे असं कन्सिडर करूयात. सेकंड सेंटेन्स आहे ही हॅज रिटन अ लेटर टू हेल्प हिज सन. या वाक्यामध्ये आपल्याकडे एक कर्ता दिलेला आहे. ठीक आहे. आपला एक सब्जेक्ट आहे, ती रिक्वायरमेंट आपली कंप्लीट होत आहे. त्यानंतर आपण इथे मेन वर्ब काय वापरलेलं आहे, टू राईट. राईट हे आपलं वर्ब आहे, ते आपण परफेक्ट टेन्समध्ये वापरल्यामुळे या ठिकाणी हॅजचा वापर झालेला आहे. मग आपलं जे फायनाईट वर्ब आहे, मेन ॲक्शन सांगणारं जे वर्ब आहे ते असणार आहे राईट. त्यानंतर ऑब्जेक्ट आहे अ लेटर. या वाक्याचा अर्थ काय आहे, त्याने पत्र लिहिलेलं आहे. कशासाठी लिहिलेलं आहे हे कारण आपल्याला पुढे दिलेलं दिसतं, टू हेल्प हिज सन. इथे आपण इन्फिनिटिव्ह फॉर्ममध्ये वर्ब वापरलेलं दिसतं. टू हेल्प हे आपण इनफायनाईट वर्ब म्हणून कन्सिडर करतो, पण हे इथे फक्त एक एक्सप्लेनेशनसाठी दिलेलं दिसतं. ठीक आहे. यामध्ये आपल्याला ॲक्शन परफॉर्म केलेली दिसत नाहीये. मेन कृती कुठे घडलेली आहे ते असतं फायनाईट वर्ब. हे आता खूप रिपिटेशन वाटत असेल की आपण एकाच गोष्टीवर फार फोकस करत आहे का, तीच गोष्ट रिपीट होत आहे का, पण हे करणं आत्ता गरजेचं आहे तुम्हाला पुढच्या गोष्टी सोप्या पडाव्यात त्यासाठी. तो आपण क्विकली रिवाईज करूयात. सिंपल सेंटेन्समध्ये काय असतं, आपल्याला जे मेन वर्ब दिलेलं आहे, फायनाईट वर्ब जे आहे ते फक्त किती असतात, एकच असतात. आणि कृती कोणी केली हे सुद्धा आपल्याला दिलेलं असतं. आता आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय ते बघूयात. अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ अ प्रिन्सिपल ऑर मेन क्लॉज. प्रिन्सिपल क्लॉजलाच मेन क्लॉज सुद्धा म्हणतात. विथ वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉजेस. एक असं महत्त्वाचं वाक्य असेल की ज्यामध्ये एक प्रिन्सिपल क्लॉज असेल. आता प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे काय, प्रधान वाक्य ज्यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट समजते. ठीक आहे. आणि सबऑर्डिनेट क्लॉजेस जे असतात हे त्याच्यावरती डिपेंड असतात. म्हणजे त्यांचं जे काही एक्सप्लेनेशन आहे, जे काही मिनिंग आहे हे प्रिन्सिपल क्लॉज शिवाय कन्वे होत नाही, आपल्यापर्यंत त्याचा अर्थ पोहोचू शकत नाही. त्यामुळे सबऑर्डिनेट क्लॉज आणि प्रिन्सिपल क्लॉजचा मिळून एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होतं. ठीक आहे. इट मीन्स दॅट अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स हॅज मोर दॅन वन फायनाईट वर्ब. यामध्ये एकापेक्षा जास्त फायनाईट वर्ब्स असू शकतात. मग इथे लक्षात ठेवायचं मिनिमम 2 तर कंपल्सरी असणारच आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला टाईप्स ओळखण्यासाठी ट्रिक्स लक्षात ठेवायचे असतील तर एक वर्ब असेल, जर एक फायनाईट वर्ब असेल तर ते असेल सिंपल सेंटेन्स, आणि जर मिनिमम 2 आपल्याला फायनाईट वर्ब्स दिसत असतील तर ते असणार आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, रूलच असतात ॲक्च्युली, आपण त्यांना ट्रिक्स म्हणतो. दुसरा रूल आपल्याला काय सांगतो तर तिथे आपल्याला एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस दिसतील प्रिन्सिपल क्लॉजच्या सोबत. आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे एक्झाम्पल्स समजून घेऊयात. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये आता वाक्यरचना बघूयात. आय नो दॅट ही इज अ गुड मॅन.
या वाक्यामध्ये आपण दोन वेगवेगळे सेंटेन्सेस वापरलेले आहेत. आय नो हे आपलं प्रिन्सिपल क्लॉज आहे. यात आपण असं म्हणत आहे की मला माहिती आहे. पण काय माहिती आहे? की तो एक चांगला माणूस आहे. या ठिकाणी आपण हे जे व्हर्ब वापरलेलं आहे हे फायनाईट व्हर्ब कन्सिडर होतं, कारण हे असणे या अर्थाने बीचं फॉर्म म्हणून आपण हे व्हर्ब वापरलेलं आहे. ठीक आहे. हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. कारण हे प्रिन्सिपल क्लॉजवरती अवलंबून आहे, त्यामुळे आपण ह्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. आणि यामधून आपल्याला काय समजत आहे की दोन वेगवेगळे सेंटेन्सेस आहेत जी आपण एक क्लॉजमध्ये एका वाक्यामध्ये एकत्रित लिहिलेली आहेत. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स आहे आय नो द मॅन हू वॉज हिअर लास्ट मंथ. मला असा एक माणूस माहिती आहे. तर कोणता माणूस माहिती आहे? जो मागच्या महिन्यात इथे आला होता. या ठिकाणी पण आपण दोन वाक्य सेपरेट बघितली, तर मला एक माणूस माहिती आहे हे आपलं एक वाक्य आहे. दुसऱ्या वाक्यात आपण काय म्हणत आहे की एक माणूस इथे मागच्या महिन्यात आला होता. या दोघांना एकत्र करण्यासाठी आपण या ठिकाणी या प्रिन्सिपल क्लॉज सोबत एक सबऑर्डिनेट क्लॉज सुद्धा वापरलेला आहे आणि दोन फायनाईट व्हर्ब्स आपल्याला दिसतात. नो हे एक व्हर्ब आहे आणि सेम मगाशी आपण जे बीचं फॉर्म वापरलं होतं त्याच पद्धतीने इथे बीचा फॉर्म वॉज वापरून आपण एक दुसरं व्हर्ब सुद्धा वापरलेलं दिसतं. नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हेन यू डू धिस वर्क आय शाल हेल्प यू विथ मनी. जेव्हा तू हे काम करशील तेव्हा मी तुला पैशांची मदत करू शकेन. इथे देखील आपण प्रिन्सिपल क्लॉज सोबत दोन व्हर्ब्स वापरलेले दिसतात. डू आणि हेल्प हे आपले दोन व्हर्ब्स आहेत या वाक्यात वापरलेले. तो अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस एखाद्या प्रिन्सिपल क्लॉज सोबत सबऑर्डिनेट क्लॉज सुद्धा वापरलेला असतो तर त्यावेळेस ते सेंटेन्स आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणून कन्सिडर करतो. आता तिसरा आणि शेवटचा टाईप आहे सेंटेन्सेसचा, तो म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स. अ कंपाऊंड सेंटेन्स कन्सिस्ट्स ऑफ 2 or more प्रिन्सिपल क्लॉजेस. यामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त प्रिन्सिपल क्लॉज दिसतात. म्हणजे प्रधान वाक्य दोन प्रकारची असू शकतात किंवा दोनपेक्षा अधिकही असू शकतात. These clauses are joined by coordinating conjunctions such as and, but, so, therefore, otherwise, or, else, nor, while, for, whereas, still, yet, nevertheless, however, as well as, all the same, indeed, but. ठीक आहे. सो ही आपली काय आहेत? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. कंजंक्शन्स आपण वाक्यात कशासाठी वापरतो? तर दोन वाक्य जोडण्यासाठी. बरोबर. आता तुम्ही जंक्शन हा शब्द ऐकला असेल. जंक्शन म्हणजे काय? रेल्वे जंक्शन वगैरे तुम्ही ऐकलं असेल. त्या ठिकाणी काय असतं? वेगवेगळे रूट्स एकत्र आलेले असतात म्हणून आपण त्याला जंक्शन म्हणतो. आणि सेम हाच रोल असतो कंजंक्शन्सचा सुद्धा. म्हणजे दोन वेगवेगळी, दोनपेक्षा जास्त वेगवेगळी वाक्य एकत्र करण्यासाठी आपण कंजंक्शन्सचा वापर करतो. आणि जी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असतात ही आपल्याला दोन सेपरेट इंडिपेंडंट मीनिंग असलेली वाक्य एकत्र करून वापरण्यासाठी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स मदत करतात. व्यवस्थित समजून घ्या. ज्यावेळेस दोन इंडिपेंडंट मीनिंग असणारी वाक्य एकत्र करत असतो आपण त्यावेळी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सचा वाक्यात वापर होतो. आणि हे इथे जी लिस्ट दिलेली आहे यातले हे जे कंजंक्शन्स आहेत यांचा वापर आपण करत असतो. जर अशा पद्धतीने दोनपेक्षा अधिक प्रिन्सिपल क्लॉजेस असतील म्हणजे प्रधान वाक्य ज्यांना स्वतःचा सेपरेट अर्थ असतो अशी वाक्य आपण जर एकत्र केली तर त्यांना म्हणायचं असतं कंपाऊंड सेंटेन्सेस. ठीक आहे. अजिबात कन्फ्यूज होऊ नका. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये आपल्याला एकच प्रिन्सिपल क्लॉज दिसतो. एक प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे काय? ते वाक्य स्वतः एक अर्थपूर्ण आहे. त्याला कॉम्प्लिमेंटरी जे वाक्य असतं सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये हे मात्र सेपरेट त्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. ते प्रधान वाक्यावरती म्हणजे प्रिन्सिपल क्लॉजवरती अवलंबून असतं. आणि कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन प्रधान वाक्य असतात. दोन स्वतःची इंडिपेंडंट अर्थ असणारी वाक्य असतात आणि त्यांना आपण एकत्र करत असताना ही खाली दिलेली कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरतो. द क्लॉजेस ऑफ अ कंपाऊंड सेंटेन्स आर कॉल्ड कोऑर्डिनेट क्लॉजेस. आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये काय बघितलं? कॉम्प्लेक्समधले जे क्लॉज असतात ते असतात सबऑर्डिनेट क्लॉजेस आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सनी जोडलेली जी वाक्य असतात कंपाऊंड सेंटेन्सेस असतात त्यांना काय म्हणायचं? कोऑर्डिनेट क्लॉजेस. कंपाऊंड सेंटेन्सेसची आपण वाक्य बघूयात. फर्स्ट आहे माय ब्रदर केम अँड ही हँडेड ओव्हर मनी टू मी. या ठिकाणी माय ब्रदर केम या वाक्याला सुद्धा एक स्वतःचा अर्थ आहे आणि यामध्ये आपला एक सब्जेक्ट आहे आणि एक वर्ब आहे. ठीक आहे. हे एक वाक्य झालं. त्यानंतर दुसरं वाक्य आहे ही हँडेड ओव्हर मनी टू मी. इथे देखील आपण एक आपला सब्जेक्ट वापरलेला आहे आणि ह्याला पण स्वतःचं एक प्रेडिकेट आहे. प्रेडिकेट म्हणजे
शक्यतो सब्जेक्ट नंतर जे काही विस्तार दिलेला असतो वाक्यामध्ये त्याला प्रेडिकेट म्हणतात. तर इथे आपल्याला एक व्हर्ब सुद्धा दिलेलं दिसतं. या दोन्ही वाक्यांना एकत्र करण्यासाठी आपण अँडचा वापर केलेला आहे. त्यामुळे हे आहे कंपाऊंड सेंटेन्स. आणि जर याचा क्लॉज कोणता आहे हे विचारलं आपण तर तो असेल कोऑर्डिनेट क्लॉज. माझा भाऊ आला आणि त्याने माझ्याकडे पैसे दिले. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि या दोन गोष्टी आपल्याला कॉन्व्हर्सेशन आपलं एक सुसंगत असावं यासाठी एकत्र करून वापरणं थोडंसं इफेक्टिव्ह वाटतं, म्हणून आपण अशा पद्धतीने वाक्यरचना करतो. नेक्स्ट सेंटेन्स, शी इज रिच बट शी इज नॉट वेन. इथे देखील तुम्ही व्यवस्थित वाक्याचा अर्थ समजून घेतलात तर पहिल्या वाक्यामध्ये काय आपण म्हणतोय की ती खूप श्रीमंत आहे. ठीक आहे, ती श्रीमंत आहे पण तरी तिला त्या गोष्टीचा गर्व नाही. या ठिकाणी हा जो शब्द वापरलेला आहे वेन, याबद्दल आपण आपल्या होमोनिम्सच्या सिरीजमध्ये डिस्कशन केलेलं आहे. या शब्दाचे आपण वेगवेगळे होमोनिम्स सुद्धा बघितले होते, त्यांचे अर्थ वगैरे. त्यामुळे हा शब्द आपण व्होकॅब्युलरीसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे असं समजूयात. गर्विष्ठ असा त्याचा अर्थ होतो. दोन वाक्य आहेत सेपरेट की ती श्रीमंत आहे आणि ती गर्विष्ठ नाही. या दोघांना आपण एकत्रित करत असताना बट हे कंजंक्शन वापरलेलं आहे कारण आपल्याला इथे विरोधाभास दाखवायचा आहे. म्हणजे ती श्रीमंत आहे तरी तिला गर्व नाही. या दोन वाक्यांना आपण एकत्र जोडण्यासाठी कोणतं कंजंक्शन वापरलं? बट. ओके, आता आपण मगाशी जी काही कंजंक्शन्सची लिस्ट बघितली त्या सगळ्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स सोबत जर आपल्याला एक सेपरेट फायनाईट व्हर्ब दोन्ही ठिकाणी दिसत असेल तर अशा वाक्यांना आपण कोऑर्डिनेट क्लॉज आहे असं सुद्धा कन्सिडर करू शकतो आणि ते असेल कंपाऊंड सेंटेन्स. थर्ड एक्झाम्पल बघूयात. स्पीक ऑर यू विल डाय. म्हणजे बोल नाहीतर तू मरशील. म्हणजे आपल्याला इथे हे दोन्ही कृती आपल्याला दिसतात, व्हर्ब दिसतात, फायनाईट व्हर्ब्स आहेत इथे. आता हे आपलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून इथे सब्जेक्ट आपला मिसिंग आहे. ठीक आहे, पण आपल्याला यामध्ये व्हर्बमधून सुद्धा आपल्याला मेसेज कन्वे होत आहे, मिनिंग कन्वे होत आहे. त्यामुळे हे सुद्धा आपलं एक फायनाईट व्हर्ब म्हणून कन्सिडर करावंच लागेल आपल्याला. आणि दुसरं जे वाक्य आहे यू विल डाय, या ठिकाणी सुद्धा आपण हे फायनाईट व्हर्ब कन्सिडर करत आहे. डाय म्हणजे आपली ही जी ॲक्शन सांगणारं व्हर्ब आहे ते आपल्यासाठी एक सेपरेट इंडिपेंडंट सेंटेन्स असेल. एकतर बोल नाहीतर तू मरशील या दोन्ही वाक्यांना सेपरेट अर्थ आहे आणि ते आपण ऑर कंजंक्शन वापरून जोडलेलं आहे म्हणून हे आहे कंपाऊंड सेंटेन्स. ओके, आय होप तुम्हाला आतापर्यंत हे समजलं असेल की कशा पद्धतीने आपल्याला कंपाऊंड सेंटेन्सेस आयडेंटिफाय करायचेत. आणखीन काही एक्झाम्पल्स बघूयात. शी इज इल सो शी विल नॉट कम. आपले जे व्हर्ब्स आहेत ते आपण हायलाईट करूयात. ठीक आहे, या दोन वाक्यांना आपण एकत्र केलेलं आहे सो हे कंजंक्शन वापरून. नेक्स्ट आहे शी इज इंटेलिजंट व्हाईल हर सिस्टर इज डल. या ठिकाणी कंजंक्शन कोणतं वापरलंय? व्हाईल. याचा अर्थ काय आहे की ती इंटेलिजंट आहे तर तिची बहीण मात्र मठ्ठ आहे किंवा तेवढी फारशी हुशार नाहीये, या अर्थाने आपण हे वाक्य बनवलंय. कंपाऊंड सेंटेन्समध्ये जे दोन पार्ट्स असतात त्यांना स्वतःचे सेपरेट अर्थ असतात. ते कसं ते आपण समजून घेऊयात. ती हुशार आहे, शी इज इंटेलिजंट, तो हे एक मिनिंगफुल वाक्य आहे. आणि हर सिस्टर इज डल हे सुद्धा एक सेपरेट स्वतःचा अर्थ असणारं एक सेपरेट इंडिपेंडंट वाक्य आहे. आणि या दोघांना आपण एकत्र करत आहे म्हणून ते काय झालं? संयुक्त वाक्य मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. तो हे आहे कंपाऊंड सेंटेन्स आणि हे कंपाऊंड सेंटेन्स आपण एका वाक्यात बनवण्यासाठी व्हाईल या कंजंक्शनचा वापर केलेला आहे. तो यापेक्षा आणखीन सिंपल काही नसू शकेल कंपाऊंड सेंटेन्स ओळखण्यासाठी. नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. इट वॉज डार्क हावेवर वी वेंट आउट. बाहेर अंधार होता तरीही आम्ही गेलो. हे जे कंजंक्शन आहे हावेवर याचा अर्थ असा असतो की जरी असं असेल तरीही आम्ही पुढे ती कृती केली. म्हणजे जरी बाहेर अंधार होता तरीही आम्ही गेलो. तो हे आपण ज्यावेळेस मराठीत तरीही म्हणतो त्यावेळेस हावेवरचा वापर होतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे ही वॉज कन्व्हिक्टेड ॲज वेल ॲज फाइंड. या ठिकाणी ही वॉज कन्व्हिक्टेड हे एक वाक्य आहे आणि दुसरं आहे ही इज फाइंड. या दोन्ही वाक्यांना एकत्र करण्यासाठी आपण ॲज वेल ॲज या कंजंक्शनचा वापर केलेला आहे. म्हणजे त्याला शिक्षा देण्यात आली आणि त्याला दंडसुद्धा आकारण्यात आला. अशी दोन वेगळी स्वतःची स्वतंत्र अर्थ असणारी वाक्य आपण एकत्र केलेली आहेत. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय वॉज फीलिंग टायर्ड ऑल द सेम आय वेंट टू ऑफिस. या ठिकाणी आपण ऑल द सेम हे वाक्यात वापरलेलं आहे कंजंक्शन म्हणून. याचा अर्थ असा असतो की असं असून सुद्धा, म्हणजे मला बरं वाटत नव्हतं, मी थकलेलो होतो, असं असून सुद्धा मी ऑफिसला गेलो. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इट इज कोल्ड इंडीड बट आय विल गो आउट. या वाक्यामध्ये आपण इंडीड बट हे कंजंक्शन म्हणून वापरतोय. या ठिकाणी
आपण असं म्हणत आहे की बरोबर आहे, बाहेर थंडी आहे तरीसुद्धा मी बाहेर जाणार. म्हणजे आपण ही जी दोन्ही सेपरेट सेंटेन्सेस वापरलेली आहेत, इट इज कोल्ड आउटसाईड आणि त्याचबरोबर आय विल गो आउटसाईड, म्हणजे दोन्ही वाक्य सेपरेट मिनिंगची आहेत आणि हे काय आहे आपलं कंपाऊंड सेंटेन्स, कारण आपण एकापेक्षा जास्त प्रिन्सिपल क्लॉजेस एकत्र केलेली आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त बेसिक बघितलेलं आहे. यात टाइप्स कसे असतात सेंटेन्सेसचे, ते कसे आयडेंटिफाय करायचे आणि बेसिकली प्रिन्सिपल क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज काय असतात हे आपण थोडंसं ओव्हरव्ह्यू घेतलेलं आहे. याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट लेक्चर्स अपलोड झाल्यानंतर तुमच्यापर्यंत ते नोटिफिकेशन यावं यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. ही जी लेक्चर सिरीज आहे ही तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे. तुम्ही देखील या गोष्टीचा फायदा घ्या. फ्रीमध्ये आपण सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देत आहे आणि त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत सुद्धा जास्तीत जास्त ही सिरीज शेअर करा आणि त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.